नाही, पण तुम्हाला काय वाटतं की मोदींचे वारसदार कोण असतील? मोदींचे वारसदार कोण असतील? ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतंय या क्षण. मोठ्या प्रमाणात रसिकहीच बघायला मिळेल. म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही. तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहे. संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल. संजय राऊत असं बोललेला आहे की महाराष्ट्रातला असेल आणि तुमच्याकडे इशारा होता संजय राऊत पुढचा संघ तो निवडेल पुढचा वारसदार. ते म्हटले की मोदीचा उत्तराधिकारी अप्रत्यक्षरित्या फडणवीस असं ते म्हटले. मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही. मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात. त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही. आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंधही नाही.